जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात, तर पेपर लीक थांबू नाही शकत ते. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही, ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही राजीनामाही नाही घेऊ शकत, तर मग दुसरे प्रश्न कसं काय सॉल्व्ह करणार? अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स झाली पाहिजे. फंडामेंटली बोलायला गेलं तर सिस्टम तेव्हा फिक्स होईल जेव्हा कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार असेल. जर जिम्मेदारी कोणी घेणारच नाही, तर सिस्टम कुठून ठीक होणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन. ते आम्ही लवकरच सांगू. जसं आम्ही सांगितलं, आता आंदोलन हे आम्ही देशभर करणार आहे. पण आता 6 दिवसाचा अल्टिमेटम आहे, 6-7 दिवसाचा. त्या अल्टिमेटम नंतर काय भूमिका असणार हा या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे, आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला, आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. आपण पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही, ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात, तर पेपर लीक थांबू नाही शकत ते. जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा देत आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. आणि ज्यांना युवकांची काळजी आहे, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं एक संघ मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात आहे की आता तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, ती भीती दूर झाली, काय वाटतं? नाही, माझ्या आई वडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काय जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते. आणि जे काही आई वडील बघत असतील, मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे, जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील, तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका तुम्ही घाबरतात ह्या सरकारला प्रश्न नाही विचारत. त्यामुळे आज नीट, सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत, आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल.